मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केंद्र सरकारने या ठिकाणी सहकाराचं वेगळं मंत्रालय हे तयार केलं। आपल्याला माहिती आहे यापूर्वी ऍग्रीकल्चर मिनिस्ट्रीचा एक भाग म्हणून सहकार चालायचं आणि केंद्रातल्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रामध्ये जे काही अर्थमंत्री वगैरे असायचे त्यांच्याकरता सहकार म्हणजे एक 4-5 राज्यात चालणारी एक व्यवस्था आहे। याचा राष्ट्रव्यापी अशा प्रकारचा कुठला प्रेझेन्स नाही, त्यामुळे याच्यामध्ये फार लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची व्यवस्थाच त्या ठिकाणी नव्हती। पण मला असं वाटतं की ज्यावेळी माननीय मोदी साहेबांनी हा सहकार मंत्रालय तयार केलं आणि अमितभाई शाह यांच्यासारखा एक अतिशय सक्षम मंत्री यांना सहकारितेचं क्षेत्र दिलं की ज्यांना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून किंवा सहकार क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यामुळे सहकार क्षेत्राची जाणीव होती, अशा प्रकारचे मंत्री केल्यानंतर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात आज आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातूनही सक्षमीकरण होताना पाहतोय। आज नव्याने पॅक्स जे आहेत त्या आपण त्याचं रिथिंकिंग करून पॅक्स आपल्याला अधिक मजबूत कशा करता येतील। जसं मगाशी अनास्कर मला सांगत होते की गुजरातमध्ये सहकार रुजला याचं कारण तिथल्या पॅक्स या मल्टी बिझनेस करणाऱ्या पॅक्स आहेत। त्या ठिकाणी केवळ इकडचे पैसे तिकडे सरकवणे एवढ्यापुरतं पॅक्स मर्यादित नाही आहेत, त्या मल्टी बिझनेस करतायत। आता केंद्र सरकारने सगळ्या राज्यातल्या पॅक्सचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांचं संगणकीकरण करणं आणि त्यांना 17 टाईपचे वेगवेगळे व्यवसाय हे आता नेमून दिलेले आहेत की ज्या व्यवसायांमुळे या पॅक्स आपल्या अगदी मूलभूत सहकारी अशा प्रकारच्या संस्था म्हणून त्या ठिकाणी सक्षमतेनं काम करू शकतील, त्याही सक्षम होतील आणि त्या सक्षम झाल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की त्यातनं ग्रामीण अर्थकारण जे आहे त्याला एक मोठी चालना मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये आपण स्मार्ट सारखा प्रकल्प असेल, ऍग्री बिझनेस सारखा प्रकल्प असेल हा त्या ठिकाणी लागू केला आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 10,000 गावांमध्ये आपण तिथल्या ज्या पॅक्स आहेत या पॅक्सला प्रशिक्षण देऊन त्यांना एक प्रकारे ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यासोबत नुसतं प्रशिक्षण देऊन आपण थांबत नाही आहोत, तर त्यांना या जे काही बिझनेस मॉड्यूल्स आहेत याच्याकरता आर्थिक मदत देखील करण्याचा प्रयत्न हा आपण या माध्यमातून केलेला आहे आणि आता त्याचे चांगले रिझल्ट्स हे यायला लागलेले आहेत। वर्ल्ड बँकेने देखील आता जे त्याचं ओरिजिनल एक पहिलं अप्रेझल केलं त्यात समाधान व्यक्त केलेलं आहे आणि अजून गतीनं आपल्याला ही योजना ऍग्री बिझनेसची कशा प्रकारे पुढे नेता येईल त्याचा प्रयत्न आपण करतोय।